कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दर्यापूर पोलीस ऍक्शन मोडमध्ये. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी दर्यापूर पोलीस प्रशासनानं कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 8 दिवसांपासून शहरातील विविध भागात विशेष मोहीम राबवण्यात येते. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून व्यसनाधीन तरुण, संशयित हालचाली आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. शहरातील विविध खुल्या प्लॉटवर आणि सार्वजनिक ठिकाणी व्यसन करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. तसंच रात्री 10 नंतर विनाकारण चौकांमध्ये गर्दी करू नये, तसंच शहरातील पानटपऱ्या आणि इतर आस्थापना नियमानुसार बंद ठेवाव्यात असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं. उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख चौकांमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. शहरात संशयित व्यक्ती आणि वाहनांवर विशेष लक्ष ठेवलं जात असून नियमित गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान काल मध्यरात्री दर्यापूर बस स्थानकासमोर पोलिसांनी विशेष नाकाबंदी मोहीम राबवून वाहनांची कसून तपासणी केली. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कारवाई करण्यात येत असून अशा वाहन चालकांवर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. वाहतूक शाखेच्या वतीनं देखील अवैध आणि नियमबाह्य वाहनांवर ठोस कारवाई सुरू करण्यात आली आहे. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असा थेट संदेश पोलिसांनी कायदा मोडणाऱ्यांना दिला. शहरातील नागरिकांनी कायद्याचं पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं. माननीय पोलीस अधीक्षक तुमच्या आदेशामुळे जिल्ह्यामध्ये नाकाबंदी आणि त्या दरम्यान संशयित वाहने व्यक्तींची कारवाई करणे, तसेच दारू वाहने चालवणारे, मोटार वायर व्हेकल ऍक्टचं कायद्याचं उल्लंघन करणारे त्यांच्यावर कारवाई चालू आहे. तर एक सरप्राईज नाकाबंदी ज्याद्वारे नियमांचं उल्लंघन करणारे व्यक्ती आणि वाहनांवरती कारवाई